शाळेत असल्यापासून ना फुल अशी टॉम्बॉय सारखी होती. हा, फुल एकदम राडा घालणारी. मला उलट हा माझा प्लस पॉइंट आहे. हा, मला आणि खूप भारी वाटतं की मी सावळी आहे. मी अशी आहे. कारण की मला डान्स म्हणजे ना, मी बंबईया डान्सवाली आहे ग. बरोबर. आणि भन्सालींचा डान्स म्हणजे ते सगळ्यांचे हात असे, तर सगळ्यांचे असेच आले पाहिजे. आणि ते नाही, माय गॉड. आणि ते तसं होईपर्यंत ते करत राहतात. हा यार, ते जे त्यांचं आहे ना पेशन्स, तो म्हणजे ग्रेट आहे खरं. म्हणजे मग तेव्हा मला असं झालं की आपण काशी केली. कधी प्रेमात पडलात का? खूप वेळा. हा, म्हणजे आता तुला जे ऐकायचं आहे, जसं प्रत्येक मुलगी ठरवतेच ना की अरे छान, आपण मग लग्न आपला असा बॉयफ्रेंड हवा, असा राजकुमार, असं सगळं ठरवलं होतं. मला बुलेट कॉलेजमध्ये असताना, बुलेट इज अ मस्ट. कॉलेजमध्ये असताना अजूनही. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर, मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जी माझ्याबरोबर बसलेली आहे, शी हॅज मेड ऑल ऑफ अस प्राऊड. ओके, ती मराठी मुलगी आहे, म्हणजे याच्यापेक्षा अजून कोणी मराठी असूच शकत नाही असा विश्वास मला आहे. आणि तिने जी कामगिरी केलेली आहे, तिने जो स्ट्रगल केलेला आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी बोलतेय मंजुमाईबद्दल, म्हणजे मी त्या रोलची तिची खूप मोठी फॅन आहे, त्याच्यामुळे मी मंजुमाईबद्दल बोलतेय, अर्थात छायाताई, छाया कदम. हाय छायाताई. हॅलो. हाय. वेलकम टू द शो. थँक्यू. बरं छायाताई, सगळ्यात आधी 2005 पासून यू आर ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळा स्ट्रगल चाललाय. आणि आता त्याचं एक रेकग्निशन ज्याला म्हणतात, त्या स्टेजला आता तुम्ही आलेला आहात. त्याच्याबद्दल सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तुम्ही एवढी तग धरलीत, रेझिलियन्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. पण मला त्या यशाबद्दल बोलायचं नाहीये, मला बोलायचं आहे कारण यू आर एन इन्स्पिरेशन. तुमचं दिसणं, वागणं, असणं हे सामान्य माणसाला खूप इन्स्पायरिंग आहे की अरे आपण पण करू शकतो, ह्या व्यक्तीकडे बघ, आपण करू शकतो. आणि मला बऱ्याचदा जेव्हा मी तुमच्या प्रवासाचा विचार करते, तेव्हा मला बाबांची खूप आठवण येते. कारण आपल्या इंडस्ट्रीत जे लुक्स लागतात ते बाजूला ठेवून त्या व्यतिरिक्तही आपल्याकडे कानाडोळं करता येत नाही असं अस्सल खणखणीत नाणं वाजवणं, याला एक वेगळी ताकद लागते. सो मला सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेला नाटक केलं, नाटकामध्ये एवढा याचा प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या वेळेला सिनेमामध्ये यायचं ठरवलं, सुरू केले, ऑडिशन्स दिले आणि काम करायला लागलं, त्यावेळेला आपले लुक्स हे कन्व्हेन्शनल नाही आहेत. ह्याची जाणीव एकतर झाली का, आणि दुसरी ती जेव्हा झाली तेव्हा त्याच्याशी कसं जुळवून घेतलं? एकतर सगळ्यात पहिलं मी सांगेन की तू सांगितलं ना 2005 पासून, तर कलाकाराचं हेच असतं की कलाकार जेव्हा तुम्हाला एखाद्या सिनेमात, नाटकात, सिरियलमध्ये दिसतो, तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे इथून सुरू झालाय प्रवास. पण तसं नसतं, की त्याच्या आधीचा प्रवास खूप मोठा असतो. बरोबर. जसं मी 2001 मध्ये वर्कशॉप केलं होतं. राईट. प्राध्यापक वामन केंद्रेंचं वर्कशॉप मी 2001 मध्ये केलं होतं. सो 2001 पासून माझी धडपड सुरूच होती काम मिळवण्याची. पण म्हणजे त्यावेळी थोडंसं कठीण होतं की आता सारखं नाहीये की फेसबुक, इन्स्टा आणि सहज तुम्ही आपलं काम पोहोचवू शकता किंवा काय. तेव्हा तसं नव्हतं. सो मी 2001 पासून माझा तो प्रवास सुरूच होता. पण लोकांना वाटतं की अरे काय पटापट येत आहेत ना सिनेमे, तर तसं नाहीये. ते मला काम मिळवण्यासाठी, लोकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी 5 वर्ष गेली. बरोबर. सो तशी ती सुरुवात झाली. 2001 पासून सुरुवात. सो 23 वर्षांचा प्रवास आहे हा, असं म्हणूयात आपण. सो मी जे विचारलं होतं ते की आपल्या लुक्स वरून आणि ह्याच्यावरून, अगदी खरं सांगू, मला ना कधीच असं नाही वाटलं अगं. कारण की माझं जे पहिलं नाटक होतं झुलवा, तो विषय आणि सर आमचे वामन केंद्रे आणि त्या वेळी जे कलाकार होते बरोबर ना,
तर त्या विषयाला धरून आम्ही असेच चेहरे होतो. तिथे हा. असं काही नव्हतंच. बरोबर. म्हणजे हो, तिथे फक्तच तुमचं टॅलेंट बघितलं होतं सरांनी. बरोबर. आणि हो. त्यांना तशीच माणसं हवी होती की त्या गावातली जशी दिसतील, जशी त्यांची शरीरयष्टी आहे, की आम्ही अशा गावातली गोष्टच नाही केली की तिथे सगळं हा. असं मला नाही केलं. बरोबर. सो म्हणजे अस्सल खरी माणसं असतात. हां, असं. हां, हां. हं, हं. आणि तेव्हापासून आहे ना, की त्या रिहर्सलमध्ये म्हणा किंवा सरांच्या वर्कशॉपमध्ये म्हणा आणि त्यानंतर जी माणसं जोडली गेली हं. इंडस्ट्रीतली किंवा इतर, तर ना त्यांच्याबरोबर राहून मला असं झालं की मी कधीच त्यात पडले नाही की अरे, की आपण गोरं असायला पाहिजे होतं किंवा आपण थोडंसं पोट आत. नाही, मला आधीपासून होतं ना की माणसांची गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे माणूस दिसणं महत्वाचं आहे. राईट. आणि लकीली मला माझ्या जवळचे जे डिरेक्टर आहेत ते मला हेच सांगतात, "ए छाया, तू आहे तशीच राहा हां." हां, हा. म्हणजे त्यांचं असं होतं की त्याच्यात काहीतरी कॅरेक्टर दिसतं ना. खरंय. आता खरंय. सगळ्याच अशा 10 जणी एकदम स्लिम ट्रिम अशा उभ्या केल्या तर मग त्यांचं होतं की सगळ्याच सारख्या दिसतात, सेम असं हे दिसतं. हा. त्यांचं मत आहे. हं. तो मला उलट हा माझा प्लस पॉइंट आहे. हा. हां, हा. मला आणि खूप हा. भारी वाटतं की मी सही सावळी आहे. आहे. हां. नाही, मी अशी आहे. हो. पण मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे मी पण लहानपणापासून अशी आहे, हं, हे मी ॲक्सेप्ट केलंय, हं, राईट? पण आपली इंडस्ट्री ही इतकी त्या सौंदर्याभोवती फिरणारी इंडस्ट्री आहे, हं, की अनेक मुली ज्या मे बी आपल्या इंडस्ट्रीत नसतील, हं. त्या ज्यावेळेला रोजच्या आपल्या आयुष्यात जगतात, तेव्हा त्यांना ते आयडियल हे वाटतं, की मला दीपिका पदुकोण सारखं बारीक झालं पाहिजे किंवा हं. मला हे असं केलं पाहिजे हं, हं. असं. तर अशा मुलींना तू काय सांगशील? खरं सांगू का, प्रत्येकाने ना आपण जसे आहोत ना तसं एक्सेप्ट केलं पाहिजे स्वतःला आणि स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. व्हेरी हे इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ती कशी आहे, तो कसा आहे याचा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा, त्रास करून घेण्यापेक्षा मी आहे ती मी भारी आहे. मी जगातली सुंदर स्त्री आहे. राईट. बस. आणि मग त्याच्यावर आपण स्वतःवरच काम करता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मला नाही वाटत की म्हणजे आता मी ज्या ज्या लोकांबरोबर काम केलंय तर याची चर्चा मी कधीच नाही ऐकली आहे राईट. किंवा मी अशाच लोकांच्या सहवासात राहिले, अशाच लोकांच्या विचारांच्या सहवासात राहिले ना की येस, आपल्याला हां. खऱ्या खऱ्या गोष्टी मांडायच्या आहेत आणि they have येस येस accepted you the हां way हां हां you are. हां पण याच्यावर हे पण सांगेल, जर तुम्हाला इंडस्ट्रीत तुम्हाला स्वतःवर काम करायचंय, वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत ना, मग तुम्ही ह्या गोष्टी अभ्यास म्हणून करा की मला या रोलसाठी ना मला असं मस्त लोकांना चकितच करायचंय. जसं Right. आता मला एखादा आला रोल की मला ग्लॅमरस दिसायचंय, मी त्यावेळी विचार करेन. बरोबर. हो. हां, म्हणजे मग मी सगळं करेन. बरोबर. मग मी स्वतःला डोळ्यासमोर मी ठेवेन की दीपिका पदुकोण ही, ती, आलिया भट कशा वर्कआउट करतात किंवा आपल्या दिसण्यावर लक्ष देतात. पण बरोबर. तेव्हा पण इतर वेळी मी प्रत्येक वेळी अशी तयार होऊन निघेन आणि मग मी माझं पोटच नाही दिसलं पाहिजे, माझे इथून हातच जाड झाले. नाही नाही, अजिबातच नाही. ओके. दिस इज सो फॅन्टॅस्टिक. सो बेसिकली छायाताई आपल्याला हे सांगतायत की स्वतःला तुम्ही जसे आहात ना तसे ऍक्सेप्ट करा. आय थिंक याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाही आहे की इच वन ऑफ अस इज युनिक. त्याच्यामुळे अगदीच. त्याच्यामुळे कम्पेअर करण्याचा काही मुद्दा हे बघ, आता 100 जणी उभ्या आहेत तिकडे, तुला बोलवायचंय तर सगळ्या सेम दिसत आहेत. ती आहे ना जराशी जाडी किंवा ती अशी भारदस्त जी दिसते तिला बोलवा. बरोबर. असं पण मला आता हे सांगा की हे झालं दिसण्याबद्दलचं. पण जेव्हा एखाद्या रोलमध्ये आपण शिरत असतो तेव्हा प्रत्येक कलाकाराला हे कळत असतं की माझ्यामध्ये शारीरिक हे लिमिटेशन्स आहेत या रोलच्या दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने. मला सगळ्यात जास्त कौतुक हे न्यूडच्या वेळेला वाटलं. कारण अगेन एक खूप वेगळा सब्जेक्ट होता एकतर. दुसरं, कन्व्हेन्शनली जी शरीरयष्टी आपल्याकडे एक्सपोज केली जाते तशी ही शरीरयष्टी नव्हती.
आणि ज्या कन्व्हिक्शननी ती फिल्म बनवलेली होती, हे खूपच अफलातून होतं. अगदी. सो आय वॉन्ट टू टॉक अबाउट न्यूड. तो एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा होता? येस. हे बघ बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. न्यूडचाच किस्सा तुला सांगते. जेव्हा रवीला भेटले, हं. आम्ही फिल्म करतोय हे ठरलं ना, तर त्यावेळी मी जिममध्ये जायचे अगं. म्हणजे अच्छा. आणि मी एकदम अशी 2-2 तास असं वर्कआउट. हां. हां. 5-5 सेट मारायचे. माझ्यासमोर कोणी जास्त केलं ना, की अरे दुसऱ्या दिवशी आपण असं होतं माझं. हां. पण जेव्हा मी न्यूड साइन केला ना, तर रवीने सांगितलं, की "आधी जिम बंद कर." हां. 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 कारण की ना त्याला ती बॉडी ती अशी टोन बॉडी नको नको होती. होती. बरोबर. त्या घरकाम करणाऱ्या वगैरे अशाच बायका वाटल्या पाहिजेत. बरोबर. तर मग तेव्हा मी अशी एकदम मॉडेलिंग करणारी असली असती तर मे बी माझं तिथे मला घेतलंच नसतं नसतं. सिनेमामध्ये. बरोबर. हं. तर हे असं असतं की ना डिरेक्टर्सचं पण आता जसे विषय आहे ना तसे विचार बदलत जातात ना गं. डेफिनेटली. हो. सो माझ्यासाठी म्हणजे न्यूड खूपच महत्वाचा सिनेमा. हं. खरं सांगू न्यूड करायच्या आधी मला स्वतःला हे माहीत नव्हतं की जे-जेमध्ये न्यूड स्टडी होते. ओह! रिअली? हां. हां. अजिबातच माहीत नव्हतं. ओके. आणि त्याचा पण असा किस्सा आहे की मी पहिलं पोस्टर बघितलं होतं हं. सोशल मीडियाला आणि मला असं झालं होतं की आई शप्पथ! किती कमाल आहे म्हणजे नावच एवढं वेगळं आहे न्यूड. हो. आणि म्हणलं अशा सिनेमात मला का नाही यार विचारत? असं मला झालं होतं. आणि मग म्हटलं आता आता विचार करून काय अर्थ काय नाही. फायदा? हं. कारण मला असं वाटलं की पोस्टर आलंय म्हणजे सिनेमा झालाय तयार. झालाय. हां. आणि मग काही महिन्याने रवीचा फोन आला, हं. की असं-असं आम्ही सिनेमा करतोय, तर तुला काम करायला आवडेल का? तर मला असं झालं, की म्हणजे असं झालं कोणता सिनेमा? तर त्याने सांगितलं न्यूड. हं. म्हटलं हं. ओके. मग त्याने सांगितलं, की नाही फक्त पोस्टर हे केलं होतं आम्ही, अजून अनवील शूट केलं बाकी आहे. होतं. येस. ओके, ओके. आणि बरं. मग तो प्रवास सुरू झाला आणि मग प्रत्येक मीटिंगला कळत गेलं, की मला की अच्छा न्यूड स्टडी असते. मग ह्या बायका असं त्यांचे हं. विचार आणि सगळं. सो मला मला पण सुरुवातीला असंच होतं अगं, की यांना दुसरं काहीच काम मिळालं नसेल का? हां. असं बरोबर. होतं ना हो, आपल्याला, की ऑफ म्हणजे कोर्स. का असंच? म्हणजे हं. हे कुठलं काम आहे, की जाऊन कपडे काढा आणि आणि बसा तिथे. बसा. पण तेच आहे ना, की आपलं काम म्हणजे खरंच आपली इंडस्ट्रीमुळे आपण ना खूप रिस्पेक्ट करायला लागतो सगळ्या माणसांचा हं. त्यांचं कामाचं जे क्षेत्र आहे. तर म्हणजे आधी माझा विचार होता की का ह्या बायका हे असं काम करत करतात. हो. असतील. हं. पण नंतर मग असं झालं ना की एवढा रिस्पेक्ट वाढला कारण आम्ही न्यूड सेशन आम्ही अटेंड केलं हां. जे मध्ये आणि तेव्हा मी जे काही बघितलं ना तिथे ते खूप कमाल होतं अगं खूपच कमाल. म्हणजे गोइंग बियॉन्ड फिजिकल बॅरियर्स अगदी, असं अगदी. असं. उलट मी आहे ना, त्या सेशनच्या वेळी मी अशी बघत होते, की कुणाच्या तरी नजरेत मला काहीतरी सापडेल. हं. हं. कारण आम्ही जे सेशन अटेंड केलं तेव्हा त्या दोघी उभ्या होत्या. हं. बरं आधी बाहेर असताना त्या आमच्या शेजारीच होत्या लक्ष्मी आणि ना तर असं लक्षातही आलं नाही. मी हां. आपली वाट बघते, की आता घेतील का? घेतील. हां, म्हणजे आपल्याला असं होतं ना हो, थोडंसं. हो. आणि नंतर बघितलं तर त्याच गेल्या आत आणि मग येऊन उभ्या राहिल्या. तर ते माझ्यासाठी असं होतं ना, की मी बघते कुणाच्या नजरेत काहीतरी दिसेल मला, काहीतरी दिसेल. पण नाही यार. नाही ना. म्हणजे हो. म्हणजे ते कमाल होतं. म्हणजे मला स्वतःला इतकं म्हणजे घडवलंय त्या सिनेमाने. हं. घडवलंय, शिकवलंय. मग रवी, मेघना आमची राइट. प्रोड्युसर, हं. कमालीची माणसं जोडली गेली. कल्याणी आणि आमची हं. पूर्णच टीम अमलेंदू आमचा हो. डी-ओ-पी होता. बरोबर. अ, कमाल आणि खूपच. हो. आणि माझ्यासाठी आणखीन एक विशेष होतं, की मी पहिल्यांदा पोस्टरवर आले न्यूडमुळे. राइट. सिनेमाचं नाव न्यूड होतं, हं. पण त्या न्यूड सिनेमाने मला ओळख दिली. करेक्ट. नाही पण इट वॉज म्हणजे आय ओपनिंग फिल्म ऑल्सो फॉर द ऑडियन्स ऑल्सो. म्हणजे फक्त अगदी. तुमच्यासाठी होतं असं नाही. इव्हन फॉर अस इट वॉज अ मेजर आय ओपनर की शरीराच्या पलीकडेही काहीतरी असतं आणि त्याचा शोध आपण अगदी. हो. घेतला पाहिजे. आणि एक असतं ना म्हणजे तुमच्या नजरेत आहे गं. हं, हं, हं. आता म्हणजे बघ ना, अ,
साधं आहे की कधी आपण पूर्ण कपडे अगदी म्हणजे चापून चोपून साडी नेसून जरी गेलो, पण समोरच्या माणसाच्या नजरेत जर म्हणजे नजर अशी असते ना, की आपण पूर्ण कपड्यात असलो तरी आपल्याला एका क्षणाला वाटून जातं, की म्हणजे काय आहे? असं होतं. आणि तीच नजर आहे, की आपण बघ ना, आता साधी गोष्ट आहे, की आई आपल्या बाळाला दूध पाजते. ती नजर एक वेगळी असते ना, म्हणजे आता अगदी, कधी-कधी हो. तीही नजर कुणाकुणाची वेगळी असू शकते. पण ह्या 2 किती वेगळ्या गोष्टी आहेत. की माणसाच्या नजरेमध्ये ते असतं. सो एरवी सुद्धा असे काही अनुभव आलेले आहेत का? नजरेबद्दलचे विचारते मी, की जेव्हा असं वाटलं यार एक आता पायताण काढून याच्या अशी कितीतरी वेळा अगं. म्हणजे मला वाटतं आणि असे अनुभव आले नसतील असं कुणीच नसेल जगात. म्हणजे मी तर मुली नाही, मुलांबद्दलही बोलते. ओके. की कुणीच नसेल असं. आपण घरातून बाहेर पडतो तर अशा अनुभवांना तोंड द्यावं लागतंच. आणि मी खूप गोष्टी अशा केलेल्या. पण मी आधीपासून शाळेत असल्यापासून ना फुल अशी टॉमबॉय सारखी होती. फुल एकदम राडा घालणारी. आणि कबड्डी खेळायचे. तर आता म्हणजे कबड्डी तेव्हाच्या मैत्रिणी जर बघतील तर त्यांना आठवेल. म्हणजे आम्ही ना असं एकत्र निघालो मॅचला वगैरे, ट्रेनने वगैरे जायचो ना. तर ट्रेन मधल्या प्रवासात तर म्हणजे एक तरी असा आपल्याला असा गोड स्पर्श प्रत्येक डब्यात एक असं कोणीतरी असतंच. आणि आम्हाला तर असं आणि आपल्याला तर असं ना डब्यात चढतानाच कळतं की हा आहे ना, हा चमडी आहे. याच्यापासून आमचं उलटं असायचं. ओके. आमच्या मैत्रिणीचं असं ना, म्हणजे आता लोक हसतील पण आमचं असं ना, आज ना हाताला खूप खाज येते अगं, असं आम्ही बोलायचो. म्हणजे ना आज कुणाला तरी एक हात आपला साफ करायला पाहिजे असं खूप वेळा झालेलं आहे. की मग कुठल्या तरी एका मैत्रिणीला कोणतरी छेडणार, मग आम्ही जाऊन त्याला टपली द्यायची वगैरे, असे खूप किस्से केलेत. पण बरेच वेळा काय व्हायचं, बसने जेव्हा प्रवास करायचे ना, तर खूप वेळा असं झालंय. एकदा काय आलं, मी बसले मागच्या सीट, म्हणजे पुढच्या सीटवर एक लहान मुलगी बसली होती शाळेतली. आणि तिच्या बाजूला एक आजोबा येऊन बसले. आधी ते उभे होते. सो ते आधी उभे होते आणि ते असं थोडंसं असं असे टेकून उभे राहतात ना. हा अनुभव तर सगळ्यांनी घेतला असेल. आप लोगों ने भी देखा होगा. ते असे आधी उभे राहिले, मी पाठीमागे बसले होते. ते आधी असे उभे राहिले, ती ह्या कोपऱ्यात बसली होती. मग ते असे उभे राहिले, मग असं थोडंसं ते आधी असं मग आणखीन असे टेकत गेले. तर माझं लक्ष आहे की ओके. आणि ती मुलगी, मग असं असतं ना की आपण थोडंसं असं उभं राहायचं, थोडं असंच, मग उगाच काहीतरी असं पर्स मधलं काढत राहायचं. अशी ती मुलगी एका साईडला जात होती आणि ते आणखीन असे कोपच्यात येत होते. थोड्या वेळाने काय झालं की तो जो खिडकीजवळ बसलेला माणूस होता ना, तो उठला आणि गेला. आणि मग ती मुलगी खिडकीजवळ गेली आणि मग हे आजोबा बसले. आणि मी बघतीये तर ते आधी बसले, ते मग अजून असे सरकत गेले. रीमा, म्हणजे ना मी बघत होते की एक तर मला त्या मुलीचाही राग येत होता की बसमध्ये एवढी माणसं आहेत, तू उठ आणि बोल ना. तर नाही. आणि त्याच्यामुळे यांची डेअरिंग वाढते. त्या आजोबांनी आधी उभं राहून अंदाज घेतला की काहीच नाही बोलत आहे. आणि एवढा निर्लज्ज माणूस होता तो ना, की तो अक्षरशः इतकं, म्हणजे ती अशी खिडकीतून बाहेर पडायची बाकी होती. शेवटी मग ना मी उठले. मला जरा जास्त खाज होती त्यावेळी. मी उठले, उभी राहिले आणि मी तिला सांगितलं की बाबू तू जरा उठ आणि माझ्या सीटवर बस. तर तिला लक्षात आलं आणि ती अगदी रडकुंडीला आली होती. ती म्हटलं तू उठ आणि इथे पाठी बस. मग ती उठली, मी बसले आणि त्यांना म्हटलं आता करा तुम्हाला काय करायचं.
आणि हे तर म्हणजे ना कायमच मी बस आणि ट्रेनने जेव्हा प्रवास करायचे ना, हे दर दिवशी आपण बघतो. आता खूप वर्ष नाही केलंय बस आणि ट्रेनचा प्रवास, त्यामुळे माहित नाही. पण मला वाटतं ते काही बदललेलं नसेलच. नसेल. तर असं खूप वेळा केलंय अगं मी. राईट. पण मग म्हणजे याच्यामुळे असं काही जे असं असतं ना की पुरुष सगळे असे असतात वगैरे, असं काही असं नाही अगं, सगळेच नसतात. मी असेही पुरुष बघितले आहेत ना की ते एवढं म्हणजे जपतात असं. आणि बस ट्रेन मध्येच बघितले, त्यामुळे हा. 1-2 पुरुषांमुळे सगळ्याच पुरुषांना आपण नाही नाव नाही ठेवू नाव शकतो. ठेवू. बरं मी हेही सांगते, मी काही बायकाही अशा बघितल्या आहेत अगं प्रवासात. हो. हो ओ य ओके, दिस इज न्यू. हा प्लीज एक्सप्लेन. येस, सांगते मी तुला. एकदा प्रवासात माझी मैत्रीण होती बरोबर, आणि एक कपल बसलं होतं. तर ती बाई ना बसली आहे आणि ती अशी 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 झोपत ती बाजूच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. तर आम्ही किती वेळ बघत होतो अगं. आणि खूप वेळाने नंतर कळलं की ते कपल वगैरे नव्हतं. ओ, आता तुला सांग, बाई एवढी गाढ झोपेल का की तिला कळतच नाही बसमध्ये. तर मग आम्ही तेव्हा बोललो होतो की म्हटलं हिला एक वेगळी गाज आहे. आता आणि ती आपल्या हाताच्या खाजेनी सॉल्व्ह म्हणजे असं कसं लांबच्या प्रवासात समजू शकतो की आपण अगदीच झोप अनावर झालीये आणि असे 4 जण बसलेले असतात. बसमध्ये यार तुम्हाला उतरायचंय काही स्टॉप नंतर, आणि बसमध्ये. हा ती मस्त म्हणजे अशी खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. आणि ना तो उठून गेल्यावर आम्हाला मैत्रिणीला आणि मला असं झालं की अरे हे काय? तर अशाही गोष्टी बघितल्या आहेत. सो मुलींबरोबर जे होतं ते मला फक्त एवढंच वाटतं ना की कुठलाही पुरुषाने डायरेक्ट डेअरिंग नाही करत, तो आधी अंदाज घेतो. ओके. हा, तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच थांबवता आलं पाहिजे, म्हणजे पुढचं घडणारच नाही ना. आणि पब्लिक प्लेसवर तर आहेत ना, एवढी लोक आजूबाजूला असतात. नुसता आवाज केला तरी अगदी. आता हा विषयच निघालाय तर मला एकदम अचानक आठवलं, वा काय काय ट्रिक असतात पुरुषांच्या. ओके. ते असं खूप वेळा असं आधी आम्ही प्रवास करताना आपण चालत जातो तर समोरून कोणतरी येतो आणि नाही धडक नाही, त्यांची एक ट्रिक जवळ आल्याबरोबर त्यांचं काहीतरी खिशातून काढायला जातात. सगळेजण असतात. हा, काहीतरी असं हात असं करणारी तो असा असतो. म्हणजे किती त्यांनी अभ्यास केलेला असतो या गोष्टींचा खरं तर. आणि मला तर कधी कधी असं वाटायचं की काही पुरुषांच्या बाबतीत की म्हणजे किती डेअरिंग लागते ना ग. ऑफकोर्स त्यांना मानलं पाहिजे की ते असं फक्त असं करण्यात किती वेळ घालवतात. म्हणजे बरं, आणि काय सुख मिळतं त्यात बरं. आणि पकडले गेलो तर मार पडणार हे माहीत असतं तरी पण डेअरिंग करतात. डेअरिंग बाजच म्हणलं पाहिजे त्यांना. माय गॉड. पण मग छायाताई, मला हे सांगा, कधी प्रेमात पडलात का? खूप वेळा. हा, म्हणजे आता तुला जे ऐकायचं आहे ते फक्त मी का विचारते माहितीये का, की मध्यंतरी मी एक पोस्ट पाहिली ज्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, तुम्ही आणि अजून 2 जण होते, आणि सोनालीनी हेडिंग दिलं होतं छायाचं केळवण. तर मी म्हणलं अरे ये कब हो गया. म्हणून म्हणलं की काय सध्या थोडासा धाक किंवा फक्त माझ्यावर असणार प्रेम म्हणून त्याच्या बातम्या झाल्या नाहीत. हा, नाहीतर मग ती एक खूप मोठी बातमी असली असती की ओ छाया कदमचं लग्न, म्हणजे येस, कान्सवरून आले आणि डायरेक्ट लग्न. अगं नाही, तो काय होता किस्सा
कान्सून आल्यापासून ना रसिकाला एक पार्टी द्यायची होती मला, की अरे भेटायचंय. तर आमचं नेहमी आणि ते ठरायचंच नाही, जसं आपलं होत होतं. तर प्रत्येक वेळी फोनवर अगं यार, मग सगळ्यांना विचारायचंय, छान भेटायचंय. मग असं गप्पांमध्ये असं झालं ना, अगं तुझं केळवण, तुला केळवण करायचंय आम्हाला, असं ते मजा मस्तीमध्ये झालं होतं. आणि मग आम्ही एकमेकींना फोन करून अगं ते छायाचं केळवण यार, ते छायाचं केळवण यार. आणि फायनली त्या दिवशी भेटलो. आणि ते दुसऱ्या दिवशी पोस्ट बघितली रसिकाची, तर तिने ते छायाचं केळवण असं मजा मस्तीमध्ये लिहिलं होतं. मग हेमांगीने पोस्ट टाकली, त्याच्यावर तर हॅशटॅग छायाचं केळवण. सो मला असे फोन यायला लागले अगं देवा. हा, की आता काही पत्रकार मित्रमैत्रिणी आहे त्यांचे, की छायाताई लग्न करते. म्हटलं का वेळ लागलंय का, आणि लग्न करायचंय तर एवढं लपून छपून नाही बरोबर आहे. तर तो तसा किस्सा. बेसिकली मला हे इतकं आवडलं. इनफॅक्ट येताना आता मी गाडीत तोच विचार करत होते, की लग्नासाठी केळवण करतात, बरोबर. मग डोहाळ जेवण एक प्रकार असतो, राईट. सो हे जे पारंपरिक माइलस्टोन्स बाईच्या आयुष्यातले आहेत, त्याच्यासाठी हे सेलिब्रेशन्स करतात. आणि आता ते करिअर माइलस्टोन्स साठी केले जातात. सो मला म्हणजे मला कल्पना साधारण आली होती की हे याच्याशीच रिलेटेड असणार आहे. पण ही आयडिया किती छान आहे ना, की आता करिअर माइलस्टोन साठी केळवण करायचं है ना. लाईफ माइलस्टोन्स तर ठीक आहे, असतात नसतात, हे प्रत्येक जे काही गोष्टी ठरलेल्या आहेत. आपण, मला असं वाटतं, जसं आता मी गावी गेल्यावर खूप अशा गोष्टी होत असतात, पूजा म्हणा, आज ह्या तेव्हा. तर मला आधी असं वाटायचं किती ह्या गोष्टी, मी वहिनीला बोलायचे काय हे, म्हणजे मला ना खूप देवदेव केलं की माझं जरा डोकं सटकतं. आणि गावच्या ठिकाणी किंवा माझ्या वहिनीचं वगैरे असं ते खूप आहे. पण नंतर मला काय आवडायला लागलं, की ठीक आहे, मला देवदेव आवडत नाही ना, पण त्या निमित्ताने 10 माणसं घरी येतात. भेटणं होतं, बोलणं होतं, विचाराची देवाणघेवाण होते. आणि ते वातावरण एवढं प्रसन्न असतं ना त्यावेळेचं. सो मग मी ते एन्जॉय करते. आणि माझी वहिनीचं ते आपलं पूजा वगैरे चालते. पण कमिंग बॅक टू द लग्न विषय, काय म्हणजे आय डोंट से की लग्न कर, ओके, पण म्हणजे किंवा लग्न करावंच प्रत्येकाने असं मी नाही म्हणत. पण हा माझा नेहमीचा प्रश्न असतो, आणि विशेषतः मुलींना, हाऊ इज द लव्ह लाईफ. खरं तर आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं असं असेल, ही काय बोलते, ही नक्की काय बोलते. आय एम व्हेरी क्युरियस. नाही, आता खरं प्रेम म्हटलं की प्रत्येकाला फक्त एकच प्रेम माहितीये. पण मी मगाशी म्हटलं ना, मी खूप वेळा प्रेमात पडले, बरोबर. तर ते होतं ना, प्रत्येक वयात आणि प्रत्येक अनुभवानुसार आपले निर्णय बदलत जातात. तसंच माझ्या आयुष्यात पण घडत गेलं, काही खूप वेगळं नाही. फक्त आता आपण थोडंसं, माझं नाव झालंय म्हणून लोकांना थोडंसं विचारावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. आणि माझ्यासारख्या बऱ्याच मुली आहेत ज्यांची लग्न नाही झाली आहेत, किंवा करायचं नाहीये, किंवा मग प्रेम प्रकरण होतं, ते काय असं खूप आहे. पण आपल्या बाबतीत थोडंसं लोकांना वेगळं एक असतं, क्युरिओसिटी. तर असं काही नाही. अशा काहीच गोष्टी मी आयुष्यात खरं तर ठरवून ठेवल्या नव्हत्या, किंवा मग ठरवल्या होत्या. जसं प्रत्येक मुलगी ठरवतेच ना, की अरे छान, आपण मग लग्न, आपला असा बॉयफ्रेंड हवा, असा राजकुमार, असं सगळं ठरवलं होतं. मला बुलेट कॉलेजमध्ये असताना, बुलेट इज अ मस्ट. कॉलेजमध्ये असताना अजूनही दे स्टिल लुक हॉट ऑन बुलेट. मला असं ना बुलेटचं एवढं आकर्षण होतं ना, की बुलेट आणि बुलेटवर बसलेला तो जो कोणी असं खूप होतं. मला आवडायचं, की मला ना, मी असं जो कोणी बॉयफ्रेंड असेल किंवा मी लग्न करेन ना, तर असं तो त्याची बुलेट असायला पाहिजे, त्याशिवाय जाडजूड मूछ वगैरे असायला पाहिजे, असं तेव्हा खूप होतं अगदी सुरुवातीला. किंवा मग आधीला वाटायचं कॉलेज म्हणजे असताना कोणतरी पोलीसवाला पाहिजे, असं बदलत जातं ग खरं तर. मग आता सध्या काय स्टेट आहे? आता रडारवर आहे का नाही? आता काही नाही, आता फक्त स्वतःवर प्रेम करणं चालू आहे. एवढंच बेस्ट काइंड ऑफ लव्ह. येस. सो मला हे विचारायचं की ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही घरी येता,
आणि यू थिंक अबाउट युअर डे. त्यावेळेला प्रत्येक माणूस आपला दिवस आजचा कसा गेला हे ठरवण्याचे त्याचे त्याचे परिमाण असतात. सो तुमचे ते क्रायटेरिया काय आहेत? हे बघ, आता माझं असं आहे ना की मी पण विचार करते रात्री झोपताना की आज काय काय घडलं, काय कमवलं आणि काय गमावलं. येस, याचा विचार करतेस मी. आता त्यात कामाच्या गोष्टी पण असतात. जेव्हा काम सुरू असतं तेव्हा शूटिंगच्या वेळी माझं असतं की अरे बाबा आज काय झालं, हा सीन असं ठरवला होता पण तसं झाला नाही किंवा काय असं. आणि पर्सनल लाईफचं बोलशील ना तर मी रात्री झोपताना हाच विचार करते की आपण आज पर्सनल आयुष्यात किती माणसांना आपल्यामुळे आपण सुखावलंय किंवा दुखावलंय ह्याचा विचार करतोच. कधी कधी बरोबर. आपण ज्या चुका करतो ना त्या मान्य नाही करत इतरांसमोर, पण आपण एकट्यामध्ये आपल्याला माहित असतं की मी इथे चुकले तर मी चुकले. बरोबर. माझं ना म्हणजे ही सवय आहे की ते आरशासमोर बघून म्हणा किंवा काय ना, मी ते सगळं झोपताना डोक्यात विचार येऊन जातात राईट. की आपण काय चुकलोय, काय करायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आणि मी नेहमीच सांगते की माझ्यासाठी माझा मित्रपरिवार अगं खूप महत्वाचा आहे. खूप म्हणजे, आणि इतकी माणसं जोडलेली आहेत ना की मी माझ्याबद्दल थोडा कमी विचार करते. कारण की माझ्याबद्दल विचार करायला खूप माणसं आहेत. आणि खरंच सांगते म्हणजे सगळ्या बाबतीत की खाण्यापिण्यापासून माझी काळजी घेणारी माणसं आहेत. बरोबर. किंवा मी पुढे काय होणार आहे, एक आईबाबांचं असतं ना अगं बाई काय नाही पुढे लग्न करायला पाहिजे, मग नंतर मग म्हातारपणी कोणतरी आपल्याबरोबर पाहिजे वगैरे, हे जे पण ते आता जुन्या झाल्या गोष्टी. पण पुढे काय हा विचार करण्यासाठी पण माझा मित्रपरिवार आहे. किती छान. म्हणजे मी त्या बाबतीत खूप नशीबवान आहे अगं. राईट. की म्हणजे माझी आई असताना मी बाहेर पडले ना की मला सवय होती की आई आता निघालंय असं. म्हणजे जाताना पण तिला सांगून जायचं, मग गाडीत बसल्यावर आई आता मी निघालंय, मग पोहोचल्यावर आई मी आता पोहोचलंय, किंवा आई आता माझी मीटिंग झाली असं. म्हणजे खरं त्यातलं तिला काही कळत नव्हतं. बरोबर. जा तू जेव्हा येशील तेव्हा येशील. आता तिला कुठे काय कळतंय ना कसल्या मीटिंग काय. पण मला सवय होती ह्या सगळ्या गोष्टींची. परत मग पुन्हा आले ना की माझं सगळं असायचं आधी पण की आज आहे ना बसमध्ये, आधी बसने प्रवास करायचे तेव्हाही मी सांगायचं आई आज ना बसमध्ये असं असं एक बसलेलो बाजूक वगैरे असं सगळं. किंवा कामाच्या वेळी आज असं झालं, मला नाही माका नाही आवडलो, ह्यो पिक्चर मी करूच नाही वगैरे, असं सगळ्या चर्चा व्हायच्या. मी खरं सांगते की आज आता माझी आई जाऊन वर्ष झालं आत्ताच ऑगस्टमध्ये. पण ह्याच सगळ्या गोष्टी आहेत ना आता माझा मित्रपरिवार माझ्याबरोबर शेअर करत असतो. मला नाही अजिबात असं जाणवू देत नाही किंवा मी त्यांच्यावर आज मी असं झालं. म्हणजे माझ्या जवळच्या मैत्रिणी आता त्या पण मैत्रिणी आहेत ना, टप्प्याटप्प्याला बदलत जातात. आपलं अर्थात बदलत जातं. म्हणजे मैत्री तेवढीच असते, फक्त आपलं भेटणं बोलणं कमी जास्त होत असतं. येस. पण तशा आहेत माझ्या तर सोसायटीमध्ये मीना मंगल एक पप्पी म्हणून आहे, ज्यांचा इंडस्ट्रीशी काही संबंध नाहीये. मग माझी सुषमा कॉलेजमधली मैत्रीण आहे. मग आपल्या इंडस्ट्रीतले मग शशांक शेंडे म्हणा, किशोर कदम म्हणा, किंवा आताच्या मुली आहेत आरती मोरे, आता अशा हजार आहेत. आता त्यांना पण नावं किती घ्यायची राहून जातील. पण अशा खूप जण आहेत ना की ज्यांचं ताई नाश्ता केलास ना, म्हणजे माझ्यापेक्षा 10-10, 15-15 वर्षांनी लहान ह्या मुली आहेत ना, त्या मला अक्कल शिकवत असतात की ताई तू असं करायला पाहिजे, ताई तू तसं करायला पाहिजे, मग तुझी झोप झाली का. एवढी व्यवस्थित काळजी घेणारी माणसं आहेत. काय पाहिजे आणि आयुष्यात सांग. आय नो. म्हणजे ती ऍक्च्युली आपली सगळ्यात मोठी धन येस. आपण जोडतो. मी म्हंटल ना, मी इंडस्ट्रीत येऊन खूप काही अशी प्रॉपर्टी केली नाहीये, काही नाही, पण माझी सगळ्यात मोठी कमाई हीच आहे, माणसं. येस, माणसं. दॅट इज सो ब्युटिफुल. आणि म्हणजे आय टोटली अग्री. म्हणजे परत एकदा बाबांची आठवण झाली की म्हणजे मी असं बऱ्याचदा म्हणते बरं का छायाताई, की बाबांनी एक जे चांगलं केलं ना आमच्यासाठी, ते हे केलं की त्यांनी लिमिटेड पैसे कमवले.
हम्म. ते अजिबात पैशाच्या मागे लागले नाही. पण त्यांनी जी माणसं ठेवलीत आमच्यासाठी ती आम्हाला आयुष्यभरासाठी पुरणारी माणसं आहेत. सो आय थिंक यू आर सेइंग द सेम थिंग आणि हे खूप महत्वाचं आहे. पण आता आपण थोडंसं परत फिल्म्सकडे वळूयात. तर माझा माय आयडियल अँड म्हणजे माझा फेवरेट फिल्म मेकरच संजय लीला भन्साली, राईट. आणि लकीली मला बाजीराव मस्तानीच्या सेटवर मी होते, कारण मी मराठी डिक्शन तिथे टीच करत होते. ओके. सो आय हॅव सीन हाऊ ही वर्क्स. पण ॲज अन ॲक्टर त्यांच्याबरोबर काम करणं, तो एक्सपिरियन्स कसा होता? आता तू त्यांच्यावर काम केलंयस, पण नॉट ॲज अन ॲक्टर ना, म्हणून कमाल आहेत अगं ते. आणि ना मला माहित नाही, एकतर मी काम करेपर्यंत त्यांच्याबद्दल आहे ना, काम त्यांचं माहिती होतं, पण ते पर्सनल लाईफमध्ये कसे आहेत मला अजिबात मी ऐकलं नव्हतं. राईट. अजिबातच नाही. पण जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा पहिल्याच 2-3 दिवसात माझ्या लक्षात आलं की ते खूपच चिडचिड करतात आणि भडकले. हे सगळं मी बघितलं तिथे. आणि सुरुवातीला मला असं झालं यार की हे काय आहे, कारण असं त्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं. पण ना जेव्हा मी त्यांच्यावर बोलायला लागले, म्हणजे 3 दिवस तर असेच गेलेत ग, म्हणजे खूप लांब. पण नंतर मग जे बोलायला लागलो, म्हणजे खरं तर आमच्या पहिल्या मीटिंग पासून मी बघितलं की ना खूप रिस्पेक्ट देतात कलाकाराला ते, खूपच. म्हणजे जर त्यांच्या मनासारखं नाही झालं काम किंवा काय, तर ती चिडचिड होणारच ना. आणि त्यांना माफ आहे सगळं, ऍक्च्युली त्यांना माफ आहे सगळं. पण मला मजा आली ना की खूप रिस्पेक्ट देतात कलाकाराला आणि खूप सूट असते कामाची. जसं मी ना त्या दिवशी पण सांगितलं की ते आपल्याला विचारतात की आपको क्या लगता है, हाँ की ये सीन कैसा होना चाहिए. तर मला ना ते असं, म्हणजे अगदी सुरुवातीला की आपली जागा पण आपको क्या लगता है की आप कहाँ खडे रहोगे, कहाँ से शुरू होना चाहिए, हे ते आपल्याला विचारतात. तसंच आता आपल्याला, म्हणजे मला विचारतात, मग माझ्या सीनमध्ये तू आहेस, तुला विचारतील. सगळ्यांचा विचार डोक्यात घेऊन आहे ना, मग त्याच्यातून काहीतरी ते असं निघतं परिपक्व असं. मला आमचा जो डान्स होता, जो सगळे खूप कौतुक करतात, अरे काय छायाताई, काय नाचलीस तू वगैरे असं. तर त्याचा किस्सा सांगते तुला. त्याचं आम्हाला आधी असं भारी वाटलं की आपल्याला डान्स कर, म्हणजे हे ध्यानीमनीच नव्हतंच. म्हणजे की मग असं झालं ना की अरे आपल्याला डान्स करायला पण मिळणार आहे म्हणून मी खुश झाले एकदम. मग मी पण असं की अरे मग करणारच आहोत ना, तर असा तगडा डान्स करायचा आपण असं. पण जेव्हा रिहर्सल सुरू झाली तर सांगते ना रीमा, मला एवढं टेन्शन आलं ना, कारण की मला डान्स म्हणजे ना, मी बंबईया डान्सवाली आहे ग. बरोबर. आणि भन्सालींचा डान्स म्हणजे ते सगळ्यांचे हात असे, तर सगळ्यांचे असेच आले पाहिजे. आणि ते नाही, माय गॉड. आणि ते तसं होईपर्यंत ते करत राहतात. हा यार, ते जे त्यांचं आहे ना पेशन्स, तो म्हणजे ग्रेट आहे खरंच. म्हणजे मग तेव्हा मला असं झालं की आपण काशी केली. बरं. आणि मग काय झालं, मी पहिल्या दिवसापासून बघितलं की कृती तिने डान्स बसवला होता ना, तर मला त्यातलं पण म्हणजे त्यांचं खरंच कौतुक आहे. रिहर्सलमध्ये आधी तिने काही स्टेप्स वगैरे बसवल्या होत्या गरब्याच्या, तर त्यांचं असं होतं ना की मेरे को ना ये, म्हणजे त्यांचं असं होतं की मला तिथला डान्स हवाय, मला लोखंडवाला मधला गरबा नकोय. बरोबर. मग ते ना, अरे कुणालाही टीम मधल्या ना, अरे इधर अरे तू बता कैसे नाचेगा, तू अपने यहाँ कैसे नाचता है गली में, कुणालाही मग स्पॉटवाल्याला याला त्याला कुणाही त्याच्या टीम मधल्यानं असं बोलवून आहे ना नाचायला लावायचे. आणि मग सगळ्यांचं एक काहीतरी वेगळं असायचं. मग त्यांचं असायचं, अच्छा ये इसका पैर जो आहे ना
पैर ऊपर आ रहा है ना वो सही है, वैसा चाहिए, हाँ हाँ. वैसा. हम्म. उसका देख, उसका वो जो आहे ना वो हात ऊपर कर रहा है ना वो, असं करून करून म्हणजे मला ह्यांचं पण कौतुक वाटतं. हम्म. जे सगळे कोरिओग्राफर होते, म्हणजे ते सगळं त्यांचं ऐकून मग तशी एक स्टेप क्रिएट करणं हे I know. कमालीचं होतं. Really. माझ्या त्या स्टेपसाठी ना एक वेगळा असं बसवलं होतं. हं. हां. तर ते मी खूप प्रॅक्टिस करून, करून ती स्टेप केली होती. आता माझ्या काहीच डोक्यात येत नाही ती, पण ती केली होती हां. हं. आणि मग ते सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं, की "हो गया आपका?" तर मग ते करून दाखवली. मग तेव्हा पण असं झालं, अरे वॉव! मस्त हम्म. टाळ्या वगैरे वाजवल्या सगळ्यांनी. आणि मग ते निघून गेले हम्म. त्यांच्या दुसऱ्या हम्म. कामासाठी. आणि काही वेळाने ना ते पुन्हा आले. हम्म. आणि मग मला ते बोलले, की "छाया जी, हम्म. आपको क्या लगता है? यानी आप रश्मीबाई हो ना?" हाँ. हाँ. "तो आपको क्या लगता है रश्मीबाई कैसे नाचेगी? हम्म. आप मुझे बोलो." तर मी म्हटलं, "ओके." हम्म. आणि मग मी आपलं थोडासा विचार केला माझ्या ह्याने, की म्हणजे रश्मीबाई कसं? काय? हम्म. हां. तर जे काय आपलं मी जो काही माझा अभ्यास आणि एवढ्या वर्षाचं जे विचार करून मग मी म्हटलं, की हम्म. काहीतरी ठेवलं डोक्यात आणि मग ते केलं. म्युझिक हम्म. ऑन झालं आणि मी त्यांना ते नाचून दाखवलं, की मी हम्म. नाचले. राईट. हम्म. आणि त्यांना ते खूप आवडलं अगं. सही आहे. हां, म्हणजे ते खुश झाले. ते बोलले, "अच्छा ये है मेरी रश्मीबाई." म्हणजे Right. मला असं झालं, की अ, रश्मीबाई का कोरिओग्राफ केलेला डान्स डान्स करेल ना? करेल. राईट. हो. हां, हो. ती तिचा राग म्हणा किंवा काय ती असंच काहीतरी करेल. करेल. हो. तर मला तेव्हा ते असं खूप भारी वाटलं, म्हणजे त्यांना असं वाटणं. हम्म. हम्म. पण म्हणजे तो रिस्पेक्ट देणं आणि तो येस. विश्वास ठेवणं हो, कलाकारावर, हो, दॅट इज हो, सो हो. किंवा इम्पॉर्टंट. त्यातला एक सीन आहे जो आम्ही आधीनं शूट केला होता. पण ते रात्रभर शूट चाललं, पण त्यांना काही ते आवडेच ना. छोटासा एक सीन होता गं, पण नाहीच आवडला. शेवटी पॅकअप काही मनासारखं नाही होतंय का? आय नो. म्हणजे ते पॅकअप कसं असेल हे तुला Oh my कळलं असेल. God. Yeah. पण 2 दिवसानंतर आहे ना पुन्हा तो सीन शूट झाला ना, पण तेव्हा तसंच आहे, की आपको क्या लग रहा है यानी आप क्या करते होंगे ये सीन शुरू होते समय? तर मला ना हे खरंच म्हणजे हे कौतुक, एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला काय वाटतंय याचा याचा करा. विचार करणं. तो जो आहे ना ते असं बेडवर आम्ही मालिश चालू असतो केसांचा, तो वाला सीन. नाईस. तर ते भारी आहे. मला एक मी बारडोवी जी फिल्म रिलीज झाली आत्ता 2 ऑगस्टला आणि त्याच्यामधलं मी ट्रेलर पाहिलं. मी फिल्म नाही पाहिलेली, पण मी ट्रेलर पाहिलं. त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे तुमचं, ते इतकं अंडरस्टेटेड आणि इतकं हे आहे. सो त्या फिल्म बद्दल, आणि यू हॅव प्रोड्युस्ड दॅट फिल्म राईट? सो त्याचं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन हे कसं, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? येस, मला आवडलं ग तू बारदोवी बद्दल बोलतेस. म्हणजे माझा खरंच खूप जवळचा सिनेमा आहे आणि प्रत्येक सिनेमा आपला जवळचाच असतो. प्रत्येक कॅरेक्टरला आपण जीव लावलेला असतो. पण काही मुलं जसं ना, ही करण चव्हाण आमचा डिरेक्टर आहे त्या फिल्मचा, कमालीचं अगं हुशार मुलं. त्याची अख्खी टीम म्हणजे विक्रम पाटील त्याचा DOP, मग अरविंद मंगल जी काही आर्टची मुलं होती, कमालीची गोष्ट. आणि कमालीचा अभ्यास करून उतरले होते, असेच नाही. म्हणजे आणि मला आठवतंय ना, त्यावेळी माझे 2-3 प्रोजेक्ट सुरू होते, तर माझ्या तारखाच जुळून यायच्या नाही. आणि त्यांना असं होतं, की म्हणजे आम्ही थांबतो. मग त्यांनी मला वाटतं ना इतर शूटिंग करून घेतलं आणि फक्त माझं जे होते ना काही दिवस, ते मग आम्ही एकत्र तुम्ही जेव्हा फ्री व्हाल तेव्हा करू. मला ना पहिल्यांदा असं झालं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी मी गेले सेटवर आणि मला असं झालं, की यार आपण खूप गृहीत धरलं या मुलांना. म्हणजे आपण कधी कधी असं होतं ना, की नवीनच आहेत, नवीन आपण थोडंसं येऊन जातं ना, अरे माझं तर हे पण चालू आहे, माझं ते पण चालू आहे असं. मला पहिल्या दिवशी
फर्स्ट टेक झाला आणि मला असं वाटलं की यार आपण थोडा ना तयारी करून यायला पाहिजे होतं, हां. स्क्रिप्टवर काम करायला पाहिजे पाहिजे होतं. होतं. राइट. हां, म्हणजे तुम्ही जगात कितीही बिझी असलात तरी आता जे काम सुरू आहे ते त्याला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. खरंय. हं. आणि मला मी तो शॉट झाल्यावर त्याला म्हटलं खरं तर की करण आपण म्हणजे हे पुन्हा करता येईल का? तर हां, त्याचं असं बरोबर. होतं की नाही ताई म्हणजे दिस इज फाईन. झालंय हां. व्यवस्थित. पण ती अशी टीम होती अगं. इन्स्पायरिंग म्हणजे. येस, येस. आणि प्रोड्युसरचं म्हणशील तर तेच आहे की ना खूप वेळा काही गोष्टी ठरवतो आणि होत नाहीत. हं, हं, पण ह्या फिल्मने ते जमून आलं की हं. म्हणजे सगळीच माणसं उत्तम जोडली गेलेली होती आणि कुठे अ, ते जमून आलं की हं. येस जर करायचं आहे काम तर मग ह्या एका चांगल्या प्रोजेक्टला आपलं नाव लावलेलं लागलं उत्तम. पाहिजे. असं बरोबर. ते जुळून आलं हं. छान. खूपच छान, खूपच छान. आणि कमालीचा विषय आता दुःख हेच आहे की तो जास्त हं. थिएटरला नाहीच नाही चालला म्हणजे चालला. हां. नाहीच असं. हं. पण तरीही माझं म्हणणं आहे की थिएटरला चालला नाही म्हणजे तो सिनेमा चांगला चांगला नाही नाहीये असं असं नाही. नाहीये. बरोबर. हो, ऑफ कोर्स. तो सिनेमा उत्तमच आहे. हं. आणि थिएटरला सिनेमे चाललेत म्हणजे ते खूप भारी आहेत तर आता तसंही असंही नाहीये. नाहीये. खरंय. ते प्रत्येक सिनेमा आपलं बोलतात ना नशीब नशीब घेऊन घेऊन येतं. अगदी. हां, ते हं. तसं आहे. आणि ते जुळवून सगळं सगळ्या यावं गोष्टी लागतं जुळून रसायन. आणि असं नाही प्रत्येकाने आपल्या सिनेमासाठी मेहनत घेतलेली असते. हं. म्हणजे कुणीच कुठलाच डिरेक्टर असा नाहीये किंवा हं. कुठलाच प्रोड्युसर असा नाहीये, चलो बहुत गंदी फिल्म करते है. हां. असं खरंय, नाही असं बहुत कोणीच पैसा नाही हुआ यार, बोलत. बहुत पैसा हो गया. असं थोडा कमाते हैं. तर प्रत्येकाला चांगला सिनेमा करायचा करायचा आहे आहे. आणि हो, पण हो. तेच आहे सगळं जुळून यावं लागतं. करेक्ट. माझं तर म्हणणं आहे की कुठलाही चांगला वाईट जो काही सिनेमा आहे थिएटरला खूप चाललाय, खूप लोक बघतायत तर आपल्याला सगळ्याला म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच ती एक आनंदाची गोष्ट आहे गोष्ट की आहे. हो. जेणेकरून थिएटरला लोक आली पाहिजे त्यांना सवय जी तुटली आहे ती लागली पाहिजे लागली पुन्हा पाहिजे. बस मग ते बरोबर. कुणाच्याही सिनेमाने लागू दे. राइट. छायाताई आता पुढे काय प्लॅन्स आहेत? माझं काही बदललेलं नाहीये. मला हं. असं की आता मी करून आले तर मी आता असंच सिनेमा करणार. मी तसं काही नाही. हं. माझ्या वाट्याला जे चांगलं येईल, मला जे आवडेल ते मी करत राहीन. मग राइट. असं काही नाहीये की मी लीडच करणार. असं काही नाही. नाही. हां, मला आवडेलच. ऑफ पण कोर्स. मी आधीपासून जसं काम केलं तर मला मेन माझी भूमिका आवडली पाहिजे. रोल आवडला, मग गोष्ट आवडली, की मग बाकीच्या गोष्टी. ओके. बस तेच चालू फॅन्टास्टिक. राहील. ग्रेट, ग्रेट. आता आपण ना शेवटच्या सेक्शनला येतो. हं. हं. ह्या सेगमेंटचं आपलं नाव आहे सा न विवी. अच्छा. साष्टांग नमस्कार विनंती विशेष जे हं. आपण पत्राच्या सुरुवातीला लिहितो. हं, हं. सो आत्ता हं. जर तुमच्याकडे एक पोस्ट कार्ड दिलं हं. आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या हं. व्यक्तीला ते लिहा. कोणीही असेल नसेल हुएव्हर इट इज हं, राईट. हं. तर तुम्ही कोणाला लिहाल आणि काय लिहाल? अशी खूप लोक आहेत खरं, हं. ज्यांना आपल्याला पत्र लिहावंसं वाटेल. पण आत्ता मला लगेच कोण आठवतंय त्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. अं, कुणाला लिहीन? सगळ्यांना वाटेल की अरे ही आईला पत्र लिहील. पण मला आईबरोबर मी तसंच वाटलं. नाही प्रत्येकाचं तसंच आहे की पण आईबरोबर मी सतत गप्पा मारतच असते अगं. राईट. म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात आणि सगळं तिच्यापासूनच होतं. त्यामुळे आम्ही गप्पा मारतच असतो. मी दिवस-रात्र असे तिचे फोटो आणि व्हिडिओ बघत. बघतच असते. मग मी आता आईशीच बोलते. मग आता एवढं बोलतोय चालेल. तर. अ, काय आईला पत्र लिहिणार? म्हणजे अ, असंही नाही बोलू शकत आईला, की "आई तू अ, खूप लवकर गेलीस." म्हणजे माझ्यासाठी आहेच, की मला अजूनही वाटतं, की आई एवढ्या लवकर का गेली? पण आईचं वय आता होतं 86 होतं. म्हणजे लोकं असं बोलतात ना, आता आता तर वय झालं होतं. पण असं नसतं. आपल्या माणसाचं आपल्याला नाही होत आणि आपली आई म्हातारी होते हे आपल्याला सहनच होत सहनच होत नाही. नाही. सहनच होत अगदी नाही. खरं आहे. म्हणजे आई होती तेव्हाही मला असं होत होतं, की कुणी बोललं ना, की आता वय झालंय तर असं व्हायचं, "नाही हां,
म्हणजे वय वगैरे काही झालेलं नाहीये. तर काय लिहिणार पत्रात मी? काय खूप मिस करते आईला आणि खूप आम्ही छान राहायचो दोघी खूपच म्हणजे. आणि लॉकडाऊनने लोकांचं खूप नुकसान केलं खरं तर. पण मी बोलेन की मला लॉकडाऊनने खूप दिलं. कारण लॉकडाऊनमध्ये ना खूप वेळ आईबरोबर राहता आलं. आणि मग आहे ना मग आता एकत्रच राहायचंय, मग आणखीन काय? एकतर मी म्हटलं ना तिला डिमेन्शिया होता, तर ती खूप विसरली होती आणि डॉक्टरने तेव्हा सांगितलं होतं, की तिच्या आवडीच्या गोष्टी करा, तिच्याबरोबर बोलत राहा आणि तिला बिझी ठेवा. तर लॉकडाऊनमध्ये ना असं खूप होतं, की माझं पत्र खूप लांबतंय. नो प्रॉब्लेम. सो आम्ही ना मग तिच्यासाठी म्हणून ना ती तिच्या लहानपणी ती काय करत असेल, हे सगळे आमचे विचार, कारण तिच्या तेवढं लक्षात राहिलं नव्हतं. ती काय म्हणजे तिच्या जेव्हा सगळं हे अ, लक्षात असायचं तेव्हा ती जे काही गप्पा मारायची ना त्याच्यावरून मग अ, ती तिच्या मैत्रिणी, ती लहानपणी काय खेळायची वगैरे काय ना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिच्याबरोबर खेळायला लागलो, बोलायला लागलो. तर ते जे काही होते ना लॉकडाऊनचे दिवस ते खूप एन्जॉय केले. आणि लॉकडाऊनमध्ये ना आमच्या माझ्या आयुष्यात एक छान मुलगी आली होती, एक आयुषा म्हणून, रत्नागिरीची होती. ती आईला सांभाळायला म्हणून मी तिला आणलं होतं घरी. पण रीमा त्या मुलीने ना एवढा जीव लावला आम्हाला, एवढा जीव लावला. आणि म्हणजे कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात काय घेऊन येईल ना सांगता येत नाही. म्हणजे आता ती गेलीये, ती तिच्या लग्न करून तिला बाळ झाले. तिच्याच ह्याच्यात कुठे रत्नागिरीचं गावही मला माहिती नाही आता, ती त्या गावात राहते. पण ती जे काही देऊन गेली आहे ना, म्हणजे इनडायरेक्टली खरं तर हे आयुष्याला पण पत्र असू शकतं, की ना त्या बरोबर लॉकडाऊनच्या वेळी ती आली आणि तिच्यामुळे ना म्हणजे एक घर ना असं जिवंत झालं ग आमचं. नाहीतर आम्ही दोघीच असायचो ना, ती एक तिसरी येऊन ना, म्हणजे मी बाहेरून थकून घरी आल्यावर मला कोणीतरी ताई बस ना पाणी आणते. जेव्हा पहिल्या दिवशी ती असं बोलली होती ना, तेव्हा मला असं डोळ्यात पाणी आलं होतं ग. साधीशी गोष्ट आहे, पण मला खूप भारी वाटलं होतं. आणि लॉकडाऊनमध्ये ना तिच्यामुळे काय झालं ना, मला फोटो थोडं काढायची सवय लागली. आणि माझा बकरा आई असायची. मग आम्ही ना असं ठरवून ठेवलं होतं, की 2 दिवसाने एकदा आपण ना असं आईला साडी-बिडी नेसायला द्यायची आणि आपण तिचे फोटो काढायचे, व्हिडिओ करायचे. असंच स्वतःला रमवण्यासाठी आणि तिला रमवण्यासाठी आम्ही सुरुवात केलं. आणि रीमा तिच्या एवढ्या आठवणी आता माझ्याकडे आहेत ना, की काय सांगू, म्हणजे भरासाठी ते राहून गेलंय. सो काय आयुष्यालाही थँक्स म्हणेन आणि आईला सांगेन, की तू असं मला सोडून जाऊच शकत नाही. ती कायम आहेच माझ्याबरोबर. येस. किती छान. छायाताई, इतकं सगळं मनापासून यू हॅव स्पोकन असं मी म्हणेन. आणि कुठेही कोणताही मोठेपणा, देखावा असं काहीही न करता तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या मनातलं अगदी आतलं आपण गप्पा मारलेल्या आहेत. ऍक्च्युली खूप अजून गप्पा आपल्याला मारता येतील, पण त्या पुढच्या वेळेसाठी आपण ठेवूयात. नक्की. आणि तुम्ही वेळ काढून आलात त्याच्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला तुमचे जे काही फ्युचर प्लॅन्स असतील, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही तसं काही ठरवत नाही, जसं आहे तसं यू आर गोइंग ऑन. पण जे काही त्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अजून खूप काम तुमचं आम्हाला बघायचं आहे आणि खूप सक्सेसफुल झालेलं आम्हाला बघायचं आहे. येस. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू. थँक्यू.